गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही चालले फिरायला कोकणमध्ये आणि आता ही आमची पाठीमागं बस आहे आणि इथं आता डिझेलला लाईन लागली. ही बस ही पोरा. आता जातो मी आतमध्ये बघा किती पोरा आहेत. स्टाईल करायचं नसतं बाबा. आम्ही निघलेलो आहोत. डिझेल भरायला घेतलेला आहे. बंट्याला घे. व्हिडिओ घेतो सक्सेसफुल करणार निघणार नव्हती काही जण नाईकी आदिदास शूज माझी इजान जीव होता भर डावल्याशी पडली बाबा. किती कष्ट केलं आता सगळं भेटला. औषधी वाटा गेला आता कुठे चालले. पारवाले बरे आले. The next day. तर काय आता आम्ही थांबलेलो आहोत. इथेशी आम्ही थांबले बस आणि हॉटेल इथेशी आहे. सगळी सामान उतरवायला सामान उतरवतात. सामान नाही याच्यावर सामान येतो वरती तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे. तर काय मी आलो आता रूम मध्ये. बघा इकडे रूम आहे. लॉक केलेला लॉक एक रूम आहे. चार्जर कसं आहे. एक रूम आहे. काहीच माहिती आई झालेली. आता वरती जेवायला बनवायला घेतले. वरती जेवायला काय जात इथं सामान जेवायला बनवायला घेतलेलं आहे. जेवायला बनवता इथे. ही माणसं आपली काम करणारी काही आता सगळी इथे जेवायला बसलेली आहेत. बघा तुम्ही सगळी जेवतायत. काय जाता आम्ही आले कुठं ज्योतिबाला आलेलो. सगळी निघली. आपला पार्टनर सनीदा. धुका बघा वरती किती धुका. काहीच नाही बघा इथं किती धुका आहे. थंडी लागते. रास चढल्या तिथे वरती. आता फक्त मला माहिती होता उडी घालायची कारण की इथे धुका होता. हो भाई आरती गेली पुरा. आरती मागे येत. आता आम्ही मधी ना. चला आता दाखव. काही जाते तिथं इज्जत घालवतील ना. लागली फोटो बिलकाला. हे फोटो ये बघ. जय बद्रीनाथ. आमचा पोचतो आतमध्ये. लाडू खायला आपली बघा पब्लिक खाली अख्खी. आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. गुलाबी आहे आता इथे. येतात नवीनच जोडपा आहे इथं.
कोणती वस्तू सगळं दान दक्षिण थोड्या आपल्या इच्छेने आतमध्ये पैसे मोजतात बघा काही लाईन तुझी किती व्हिडिओ बंद आहे मोबाईल जमतोय काही आता दर्शन झालेलं आहे आमचा आणि आता निघले आम्ही तिथे आतमध्ये फोन आला नव्हता फोन काढल्यास तर जप्त झाले असता आणि आता ही पोरं जमा झालीत आपली आणि हे बघा देऊळ चला काय आता आम्ही सगळे निघलो आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे आता मी आजचा 2 दिवसाचा ब्लॉग बनवणार आहे आणि 2 दिवसानंतर बनवणार आहे म्हणजे 2 ब्लॉग होणार आहेत आपले एडिटर भल्लाल बाबा चांगला ना आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे शाहू पॅलेस आता आम्ही आले आहोत आणि बघा बस जाते थांबले चालली पुढं आता तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय तशी झू सारखं आहे काहीतरी काही इथं हरिण बघा किती आहेत बघा आता आम्ही चालू पॅलेस मध्ये सगळी बसली काय मागे आणि तो पॅलेस तिकडं आणि तोफा बघायला चालले तोफा ना ही बघा तोफ काय इथं पब्लिक बघा किती आज पब्लिक बघा किती इकडं पॅलेस आहे तर काय आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आतमध्ये शूटिंग करून नव्हती देत आणि 500 रुपये दंड होता आणि फोन जप्त करत होती म्हणून शूटिंग नाही केली तर आता पोरं सगळे बाहेर आलेत अर्धी पोरं तिकडे आहेत तिकडे येते बघा आणि बघा हे पॅलेस आहे आणि आता इथंशी ग्राउंड आहे बघा किती मोठा ग्राउंड आहे फुटबॉल खेळायला मोठा ग्राउंड आहे आणि तो मोर आहे बघा तर काय आता मी चाललो वापस बसमध्ये आता बसमध्ये आम्ही चाललो घरी तिथे जेवायला बनवायचं नंतर दुसऱ्या देवाला जायचं एवढं तरी पाय पडला आणि अख्ख्या आता निघलेत आता होणार महालक्ष्मीचं दर्शन ते बी रात्री 10 वाजता झालातच जेवण लवकर झाला तो तिथं हरणीला खायला घालतो बघा त्यांना पण जेवण लावते तिथून गेले तर तिथून गेले काहीच आपली पलटण बघा तसा बी तवराच बघायचा होता आता आम्ही रूम मध्ये आलेलो तयारी केली सगळं सगळे आणि आता चालू वापस इकडे मंदिर काय आता आम्ही निघलो देवाला जायला काय आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत हे बघा मंदिर चला दर्शनाला फोटो तर काय आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे तर आम्ही निघलो वापसची रूममध्ये आता फोटो विटो काढला इथं ही पब्लिक आता निघली वापसची देऊळ बघा तर काय आता आम्ही आलो खायला भूक लागली सगळे ना तर जेवायला बी झाला ना तर खायला त्याला खायला आले आता तर बोल नाही ऐकू आम्ही आवडं माहिती आहे आम्हाला 100 रुपयाला बोलते The next day. गुड मॉर्निंग आजचा आमचा कोकण यात्रेचा दुसरा दिवस आणि आम्ही आता कोल्हापूरमध्ये वस्ती केली आणि आता आम्ही चालले वरती नाश्ता करायला नाश्ता करून झाले हो आम्ही जाणार आहे कुठं बालुमामा टेम्पलमध्ये आणि बघा पोराची तयारी आहे लवकरच या माझी विनंती आहे तुम्हाला इथं फुकट भेटते आणि तिकडे 10 रुपयांनी बरोबर रांगा लावाल तुम्ही तरी सर्वांनी लवकर या ही आग्रहाची विनंती आहे 4 थंड आला डायरेक्ट फेकण्यात येईल अरे बोल तरी काहीतरी जेवणानंतर अक्षय दादा प्लिनिक्सची गोळी खाते प्लिक्स त्याला वाटतं गोरा येईल मी आलो आता वरती आणि तशी बनवतात मॅगी बघा आमच्या आचार्य आहेत दोघे 2 आचार्य
100 अंडी आणि 5 किलो कांदे. झाले मी आता वरती टेरेस वरती. तुम्हाला नादार दाखवतो इकडे बघा. सकाळी कोल्हापूर असं दिसतं एकदम शांत. मारू गाठा. आता इथं खायला येतो नाश्ता. आमचे दादा अक्षय दादा पाव दे. आमचा आनंद दादा आचार्य ना आचार्य ती कावड भुजी टाक जरा अजून. हे बघा सगळे अरे बबलू पाव फेकतो बघा. ब्लॉग मध्ये पाहुणार ना. तर काय जातं आम्ही निघलो. आता आम्ही पाहिलं बालूमामा टेम्पल मध्ये. ते आमचं बस आता मी जाऊन आतमध्ये आमच्या बॅग अडकतो. आमचे बबलू दादा आता आम्ही आलो नरसिंह टेम्पल मध्ये. बालूमामा कॅन्सल झाला काय माहिती काय झाला. तर आम्ही ती बस तिथे पार्किंग लावली आणि आलो असंच. आणि पुढे गेले अर्धी पाठी आहे. तुम्हाला दाखवतो. देवावर शक्ती मारलं कसते जोरान काय झालं. मी आता मार्केटमध्ये आले बघा. काही आहे इथं पोहोचलो आम्ही. आता इथे खाली लाईन लागले दर्शनाला. दाखवतो इथे नरसिंहाने कोणला मारले मला माहिती नाही. कुठला राक्षस होता तो. इथं बायोगा किती बसलेली माहिती हो माहिती हो. आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता इकडे सगळे जमा झाले. आणि इकडे नदी बघा आखी भरले नदी. आखी भरला की इथपर्यंतच झालेली. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आपण बसमध्ये. काय आता पुढं आता डायरेक्ट आता कोकण जाणार. तारकली बीच तिकडं. तुम्हाला तिकडचा सीन दाखवणार. तिकडचा ब्लॉग वेगळा येणार आहे तुम्हाला दाखवतो. तिथं खेळले येतात लाकडाची. लाकडाची आवडी जाणार आता इथं. तर काय आता आम्ही इथं दाबिली खायला बसल्या. तुम्ही पण काय आता निघलो बघा बस. चला चला बाबलू भाई चला चला पटकन. आता आम्ही आलो बालूमामा टेम्पल मध्ये. सगळी पोरं आहे. चपली काढतात ना इथं. बघा इकडं जायचं सगळे लाईनीला आहेत. आमचं दर्शन झालेलं आहे आता. आणि आता कुठं जायचं माहिती ना. आता फोटोशूट चालू आहे तिकडं. आमचं झालं आता. भंडारा बी लावून झालेलं आहे आणि इथं फोटोशूट चालू झाली आता आख्यांची. हे मंदिर बालूमामा. हे मित्र आपले सगळे भंडारा लावून फोटोशूट बी झालेला आहे अख्ख्यांचा. आणि आता इथं थांबले आहेत. अशा थांबत ना माहिती. चला गाईज फायनली आम्ही आता पोहोचलो इथंशी कोकण तारकली बीचवर. आणि आता आमच्या बॅग उतरवतो. सामान उतरवून घेतलेलं आहे आता. बघा पोरं. आणि वरती रूम आहेत.
चाललो तुम्हाला रूम दाखवतो आणि इकडं सामान घेतलं अख्खा बघा आमचे रूम ये रूम आहे AC सगळं आहे एक रूम आहे आमची आणि इथे एक रूम आहे मला माहित नाही एक जागा ठेव तुला ठेवतो अंशू आता इथे जेवायला बनवायला घेतलेला आहे बटाटे आता आम्ही बरेच लेट पोचलोय आणि जेवायची पूर्ण तयारी चालू आहे आणि व्हेज वाले कुठे येईल प्रत्येक खूप कष्ट करत व्हेज साठी